आता बातम्या पाहिजेत सविस्तर। नाताळ आणि न्यू इयरमुळे आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भाविक देवदर्शनाकडे वळतायत। भाविकांची गर्दी वाढल्याने पंढरपुरातील मठ, मंदिरं, हॉटेल्स सध्या फुल झाली आहेत। अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झालेत। शिर्डीत साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविक दाखल झालेत। गणपतीपुळे आणि शेगावमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराईमुळे राज्यासह तेलंगणा, कर्नाटकसह राज्यभरातून भाविक दाखल झालेत। तुळजाभवानी मातेचा कुलधर्म, कुलाचार, जागर, गोंधळ, अभिषेक, पूजा करण्यासाठी भाविक येत असतात। त्यामुळे तुळजाई नगरी भाविकांनी गजबजली आहे। तुळजाभवानी मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। मी आता तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये आहे। तर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते भाविक या तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल होताना पाहायला मिळतात। एकीकडे नाताळाची सुट्टी आहे तर दुसरीकडे लग्नसराई सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी नवदाम्पत्य देखील जे आहे ती दर्शनासाठी या तुळजापूरमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रासह तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, इतर राज्यभरातून जे आहेत ते भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुलधर्म, कुलाचार किंवा जागरण, गोंधळ जे हे असे विविध धार्मिक जे विधी आहेत ते करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असतात। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळते। आज असंच आम्ही पण आलोय, माझ्या बंधूचं लग्न झालंय आणि त्या संदर्भात आम्ही सगळीकडे आलेलो आहे। तर खूप गर्दी आहे, खूप आनंददायी वातावरण आहे, पण प्रचंड गर्दीमुळे थोडासा त्रास होतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। तुळजापुरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत। त्यामुळे सध्या मंदिर परिसर, गाभारा आणि मंदिराचा परिसर गजबजलाय। नाताळची सुट्टी आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गात देवगड, मालवण, वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सध्या गर्दी करू लागलेत। मालवण किल्ला पाहण्याकडेही पर्यटकांचा कल दिसतोय। कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, सांगली, सातारा, कर्नाटक, गोवा भागातून पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत। राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्या आहेत। या सहली देखील समुद्रकिनारी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतात। मालवण, दांडी किनाऱ्यासह तारकर्ली, देवबाग, चिवला बीच या ठिकाणी जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्यानं या भागाचं आकर्षण देखील जास्त असतं। त्यामुळे पर्यटकांची मोठी पसंती कोकणातील समुद्र किनाऱ्यांना असते। सध्या नाताळ सणाच्या सुट्टीनिमित्त पर्यटक कोकणात दाखल होताना दिसतात। बीच एकदम सुंदर आहे, रेती पांढरी आहे आणि आतमध्ये गेलो तर आम्हाला खूप म्हणजे मस्त अनुभव आला। डॉल्फिन बघायला भेटले, स्कुबा ड्रायव्हिंग केलं आम्ही, आता बनाना ड्रायव्हिंग, म्हणजे सगळं जेवढे बीचमध्ये ॲक्टिव्हिटी आहेत ते सगळे करते। खूप मस्त वाटते, जेवण ऑसम आहे। मालवणमधील हे नकाशावरती असलेलं तारकर्ली गाव आज पर्यटन या सानिध्यात असलेलं आणि स्पेशल यामध्ये बीचवरती आमच्याकडे स्कुबा डायव्हिंग, तारकर्लीसाठी स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट चांगल्या पद्धतीमध्ये चालतं। तसं मासेमारी आणि आता येत्या हंगामात येणाऱ्या क्रिसमस आणि ह्या डिसेंबरमध्ये बरेचसे पर्यटक या बीचवरती जलक्रीडा आणि या सगळ्या मालवणी मेवा म्हणा, मालवणी आपलं जेवण या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर प्रसिद्ध आम्ही आज केलं आहे। भाजी मंडईत महिलांसोबत राहुल गांधींची चर्चा पाहायला मिळाली आहे। नवी दिल्लीत ही बातमी आहे। महागाईनं गृहिणींचं बजेट अक्षरशः कोलमडलंय। सरकार कुंभकर्णासारखं झोपल्याचा घणाघात राहुल गांधींनी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं। थेट भाजी मंडईत राहुल गांधी शिरले आणि त्यांनी महिलांशी चर्चा केली, संवाद साधला आणि सरकारवर टीका केली। लसन लहसुन तो नहीं दे सकते सर जी हम। कितना लहसुन तो सुन हो गया है। सोना सस्ता होगा पर लहसुन महंगा है। लसन कितने का है? 400 कितने का है लसन?
कुछ कम नहीं करेंगे लहसुन? कुछ तो कम कीजिए, कम से कम एक पाव तो ले लूं घर चलाने के लिए. महागाईनं गृहिणींचं बजेट कोलमडलंय असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी अक्षरशः लसणाचे भाव काय, भाज्यांचे दर देखील विचारले. महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. तसंच सरकारवर टीका केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. कुंभकर्णासारखं सरकार झोपलंय असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. कोई चीज नहीं जो सस्ती हुई हो. और पुराने प्याज वो अभी पिछले हफ्ते 80 रुपए किलो खरीदे हमने. जहाँ किलो में लहसुन खरीद रहे हैं वहाँ एक पाव में आप काम चलाना पड़ रहा है. इतनी महंगाई है. मैं तो आती हूँ 4-5 सब्जी लेने, 2 सब्जी लेके घर वापस जाती हूँ. और कुछ लेना है? हाँ मुझे मटर चाहिए था. कितने रुपए किलो? 120 रुपए किलो. जो सीजन में मटर गिरती है वो 60 रुपए पर्टिकुलर होती ही होती है, लेकिन इस बार 120 रुपए किलो में. ये हर साल ये बढ़ता जा रहा है। बढ़ता जा रहा है. इस साल तो बहुत ज्यादा है सर. क्या ले रही हैं आज आप? देखिए मैंने शलगम लेने थे तो शलगम जो है 30 रुपए किलो मिल जाते हैं, 40. आज ये 60 बता रहे हैं. आपके मुताबिक महंगाई क्यों बढ़ रही है? महंगाई क्यों बढ़ रही है? जो इसका- सरकार इसका- बैठी हुई है वो सरकार इस चीज को तो देखती नहीं है कि महंगाई बढ़ रही है. उनको तो अपने दूसरे भाषणों में है और ये नहीं देखते कि जो आम पब्लिक है उनका क्या होगा कि वो खाना खाना है नॉर्मल, वो भी इतना महंगा हो गया तो वो कैसे खाएंगे. जो चीज हम 500 में लेते थे आज 1000 में आती है तो हम कटौती करेंगे. तो कटौती करने से क्या है, फिर हम लोगों की और परेशानियां बढ़ेंगी, बीमारियां भी और बढ़ेंगी उस हिसाब से. अब ये देखिए तोरी जो 30-40 रुपए किलो मिल जाती थी अब 100 रुपया. अब मुझे तो पेशेंट के लिए लेनी है तो मैं क्या करूँ, मेरा बजट तो बिगड़ गया ना सारा. एक्चुअली में क्या होता है जब ये सीजन स्टार्ट होता है तो ये इतनी सस्ती हो जाती है कि हम लोग पिकल्स बना लेते थे और पूरा साल ऑफिस में चल जाता था. और आज का टाइम ये है कि शायद हम इससे सब्जी भी नहीं बना सकते तो पिकल्स तो बहुत दूर की बात है. बहुत सब्जी. ये मटर भैया क्या मटर लगा रहे हैं? 120 रुपये. कुछ तो कम कर लो. 500 अरे कुछ तो करना चाहिए ना भैया. कैसे हैं? तो ये महंगाई हर साल बढ़ती जा रही है. बिल्कुल बढ़ती जा रही है. इससे आपको प्रेशर पड़ता होगा. बहुत ज्यादा सर, हम बहुत कटौती करनी पड़ती है. सैलरी का ऐसे है ना कि हर साल जो इंक्रीमेंट होता है वो 2-3 साल से नहीं हो रहा. हमारी सैलरी वहीं की वहीं है 2-3 साल से. पीएफ वगैरह सब बंद कर दिया. तो अब आप बताइए महंगाई के बारे में, आप बताइए क्या सोच रहे हैं? महंगाई की बात यही है कि 20,000 अगर किसी को मिलता है, 20,000 में अब ये लगा लो गाड़ी का खर्चा, आने जाने का खर्चा, नाश्ता पानी का खर्चा, घर का खर्चा, किराया देना, बाल बच्चा का खर्चा. अब इसमें इतनी महंगाई में क्या बचेगा? उसको तो कर्जा नहीं होना है. जीएसटी से महंगाई बढ़ी है. जीएसटी के बाद बढ़ी है. होलसेल मार्केट अगर कोई चीज लेने जा रहे हैं तो त्यामुळे राहुल गांधींच्या रूपानं काँग्रेसला याचा फायदा होणार का, राजकीय फायदा होणार का, की केवळ सोशल मीडियापुरतीच ही चर्चा राहते, हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं आमदार सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं पालकमंत्री पद हे भाड्यानं देण्यात आलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय. फडणवीस किंवा अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. काय होतास तू, काय झालास तू असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले. काय होतास तू, काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहे. बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50 मधून. नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल झालेत. गणपती पोळ्यातही मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करतायत. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ताडोबा जंगल सफारीच्या बुकिंग फुल झाले आहेत. तसंच प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट्स फुल झाले असून त्यांचे दरही वधारले.
ख्रिसमस निमित्तानं मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत बार्नबा चर्च व्यतिरिक्त अन्य चर्च विद्युत रोषणाईनं उजळून निघाले. सर्वत्र ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. धुळ्यातील देवपूर येथील चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शिमल्यात हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. मनालीत बर्फवृष्टीनं अटल बोगदा ठप्प झालाय. तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकल्यात. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर काही तडे गेल्याचं लक्षात आलंय. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी करत दक्षता म्हणून उड्डाण पुलावरची वाहतूक बंद केली आहे. कोल्हापूरच्या काळंबावाडीत धरणाच्या गळतीची आज तज्ज्ञांची समिती पाहणी करणार आहे. समितीच्या सल्ल्यानुसार गळती प्रतिबंध उपाययोजना कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. गळती रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 80 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट बंद असल्याचं समोर आलंय. यामुळे रुग्णांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. यावर मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या लिफ्ट बदलून नव्या लावल्या जात असल्याचं कारण सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यात 4 महिन्यानंतरही नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे. अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाल्यानं तब्बल 2500 कुटुंबियांच्या घराची पडझड झाली होती. या कुटुंबियांना मदत कधी मिळणार असा सवाल नुकसानग्रस्तांकडून विचारला जातोय. एक महत्वाची बातमी. चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक बंगला अखेर बदलण्यात आलाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला आता देण्यात आलाय. पंकजा मुंडेंना याआधी पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र नंतर सूत्र हल्ली आणि रामटेक बंगला पंकजा मुंडेंना देण्यात आलाय. पंकजा मुंडेंनी रामटेक बंगला घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं. रामटेक हा प्रशस्त आणि समुद्रकिनारी असलेला बंगला आहे, मात्र तो अपशकुनी मानला जातो, कारण या बंगल्यात ज्यांनी वास्तव्य केलं त्यांच्यावर एकतर बालंट आलं किंवा त्यांचं मंत्रिपद गेलं. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत. गणेश, रामटेक बंगला आता देण्यात आलाय. रामटेक बंगला काय अधिक तपशील? नक्कीच जर बघितलं असेल तर रामटेक बंगला हा अपशकुनच मानला जातो. जर आताच बघितलं असेल तर दीपक केसर खरं तर मंत्री होते, मात्र यावेळेस ते मंत्रिमंडळामध्ये नाही. त्या अगोदर जर रामटेक बंगला होता तो छगन भुजबळ यांच्याकडे होता, मात्र छगन भुजबळ देखील आहे ते आता मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे अनेक अशा घटना आहेत की ज्या रामटेक बंगल्याबद्दल आहे ते घडलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचमुळे कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे यांना तो रामटेक बंगला देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो बंगला घेण्यासाठी नकार दिलाय आणि त्यामध्ये आता अदला बदल करण्यात आलेले पाहायला मिळते. कारण की पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस ते रामटेक बंगल्यावर होते, मात्र आणि पंकजा मुंडेंनी आहे तो रामटेक बंगला आहे तो घेण्यासाठी आहे सकारात्मकता दाखवलेली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना सुधीर मुनगंटीवार यांचा पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र तो बंगला त्यांनी आता चंद्रशेखर बावनकुळे यांना द्यायचं ठरवलंय आणि स्वतःकडे आहे तर रामटेक बंगला घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. पुणे वाघोली अपघातातील जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर तर 5 जणांची प्रकृती ठीक आहे. या अपघातात 19 वर्षीय युवतीच्या पोटावरून डंपरचं चाक गेल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे, तर अपघातग्रस्त 3 जणांचा मृत्यू झालाय. वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झालाय. हायवा डंपरनं दुचाकीस्वाराला उडवलंय. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. काल वाघोलीत केसनंद फाट्यावर एका डंपरनं 9 जणांना चिरडलं होतं. बुलढाणा जिल्ह्यात भरधाव कारनं उभ्या असलेल्या स्कूल बसला धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. मोहम्मद जाबीर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. पारगाव स्विफ्ट डिझायर कारनं 2 ते 3 वाहनांना उडवलंय. अपघातात 9 जण जखमी झाले. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नाशिकच्या येवला तालुक्यातील बदापूर येथील एका तरुणाच्या ट्रॅक्टरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालाय. हा तरुण 18 वर्षीय असून सार्थक बंडू देवडे असं याचं नाव आहे. नागपूर मुंबई महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील तरसोत फाट्याजवळ ही घटना घडली. चालकानं प्रसंगावधान दाखवलं. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्यानं पुढचा अनर्थ टळलाय. सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पुण्यात आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं नव्या टर्मिनलवरून होणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मलकापुरात घरगुती गॅस वाहनात भरण्यास छापा टाकून रंगेहात पकडण्यात आलाय. कराड तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेनं ही कारवाई केली आहे. पुरवठा शाखेनं वर्षभरात घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या 6 कारवाया केल्या. संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री बंद पाडली आहे. ज्या झोपडीतून दारू विक्री केली जायची ती झोपडी महिलांनी जाळली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 3000 रुपयांची दारू जप्त करत 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 1 आरोपी महिला फरार आहे. आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलात का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे दूध पिणारा कोंबडा. पाहूया. थोडं पण डिस्टर्ब करू नका. साहेब थोडं रेस्ट करतायत, ते बी आपल्याच मर्जीनं. कसा आहे थाट नुसता, रुबाबदार तुरा आणि नजर रोखून धरणारी. एखाद्या राजाला शोभल असाच थाट. ये भावड्या, नुसता थाटच नाही तर नाव पण राजा आहे. बघा की कसा मालकाच्या खुशीत बसलाय. मालक बी त्याला पोटच्या लेकरावाने गोंजारतोय. लाड बी तेवढाच आणि थाट बी तेवढाच. एखाद्या पैलवानाला लाजवल असाच खुराक आहे राजाचा. दुधाशिवाय बात नाही आणि मक्याशिवाय खात नाही. याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे एवढंच वेगळं आहे. अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे. अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली 50,000 मागणी आलेली आहे का नाही दमदार. 1 वर्षाचं वय आणि 6 किलो वजन असणाऱ्या राजाला रोज सकाळी नाश्त्याला भरडलेली मका आणि भुसा, तर दुपारी जेवणाला तांदूळ, गहू आणि बाजरी. रात्री पैलवान हलकच खातो, पण दूध मात्र दररोज दमदार पितो. आता थेट आखाड्यात उतरवायचा बेत दिसतोय मालकाचा. मालकाकडे कोंबड्यासाठी 50,000 रुपयाची मागणी आली, पण मालकानं दिला नकार. कारण जीव जडलाय जीवापार. एकदा का जीव जडला मग कसली आली हो किंमत. आता या राजाचा महाराजा हो, एवढ्या शुभेच्छा. सोलापूरहून विश्वभूषण लिमये, साम टीव्ही.